जर्सी जी स्पॉन्सर करण्यात आले लंबोदर क्रिएशन बिशू गायकवाड यांच्या माध्यमातून. चला मॅचला सुरुवात करायची. विशाल समोर मयूर ऑन साइड ला चेंडू गॅप मधून सी मारायचा पार चौकार 4 धावा. आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर आडवा डोंगर त्यानु माऊलीचा मंदिर. थँक्यू पहिल्या मॅच मध्ये 37 धावा केल्या होत्या. 38चा पाठलाग करून सुद्धा पराभव झाला होता. इतक्या मोठ्या खंतीचा विषय असताना दोन्ही संघ समोरासमोर आहेत. आता इकडून तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागणार आहेत. एफर्ट्स, धावा, तुमची फिल्डिंग, तुमची बॉलिंग, तुमची बॅटिंग या सर्वांवर नजर असणार आहेत. आता टॅप केलं चेंडूला, टॅप करत असताना सिंगल येते. धावा धावपलकावर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा धावपलकावर. मयूर आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. फ्लायटेड बॉल आणि चेंडूला पुन्हा एकदा गॅप मधून पाठवत असताना चेंडू सी मारायचा पार चौकार 4 धावा. डोंगराचे पायाशी आई तुझा माहेर डोंगराचे पायाशी आई तुझा माहेर.
चेंडूचा खेळ झाला 4. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी जातोय. पहा जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आले. नेक्स्ट बॉल मोठा फटका डाऊन ग्राउंड कडक 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 स्ट्रोक. अजून एक चेंडू सीमारेषा पार चौकार. 4 धावा. आईचा वाहन हाय ग गोपुरा. थँक्यू थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावर. 3 दिवसांच्या स्पर्धेला झाली सुरुवात. नेक्स्ट वीक मध्ये जाणार आहोत आपण अर्नाळा नगरीमध्ये, जिकडे अजून एक स्पर्धा मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा. तुर्तास त्या अगोदर दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. या ऐकूया आयुषला. हॅलो. गोलंदाजी मार्क वरती आहे दीपक. दीपक समोर निखिल. दुसरा षटक हलक्याने दिशा दिली आहे. सिंगल रन धावफलकामध्ये ऍड. 38 धावा करून JSR या संघाने विजय केले आहे. 14 धावा धावफलकावरती आहे. 15 धावा धावफलकावरती आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. निखिल समोर. दीपक सज्ज होतोय. काय दुसरा चेंडू. मोठा फटका जेल टिपलाय. संपलाय मयूरचा खेळ. डीजे. आईला माझ्या कणाचा मानव. आईला माझ्या कणाचा मानव. आई मायेचा है सागर. मायेचा है सागर. आई मायेचा कशा प्रकारे बाद झाले होते. फ्लॅट स्ट्रोक आणि बरोबर चेंडू हातामध्ये आणि हातामध्ये जात असताना बाद व्हावं लागलं. पहा मैदानाची जर आखणी तुम्ही पाहिले तर मैदान एकदम 38 सर्कल एवढं आहे आणि त्यामधून तुम्ही जर काय फटका हवेत केला तर तुम्हाला कदाचित बाद सुद्धा व्हावं लागेल. त्यासाठी फ्लॅट स्ट्रोक येणं गरजेचं आहे आणि त्या फ्लॅट स्ट्रोक मध्ये ताकद या सर्व गोष्टी दिसल्या पाहिजेत. ऑफस्टंपच्या बाहेर येणारा चेंडू आणि ज्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केले. 17 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झाला 3. पुन्हा तोच 30 दिशा तोच टप्पा तोच लाईन. अजून एक वाईट चेंडू येतोय. 18 धावा धावफलकावरती आहे. 2 लगातार वाईडने अजून प्रेशर वाढलाय. मोठा फटका मारलाय. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. सीमारेखा पार चौकार. डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे तो कव्हर ड्राईव्ह ब्युटिफुल स्ट्रोक फॉर परफेक्ट गॅप शोधला आणि त्या गॅप मधून जात असताना 2 खेळाडूंच्या मधून चेंडूला बरोबर पाठवलं. 4 धावांसाठी 22 रन. नेक्स्ट बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न. यावेळी तोच फटका एक्झिक्यूट करत असताना बरोबर चेंडू हातामध्ये. अजून एका विकेटचं बदन. मोठ्या विकेटचं बदन. निखिलला आता मयूरच्या पाठोपाठ मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू. फास्ट शेवटच्या अंतिम चेंडूवर काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता आणि ती
फटका एक्झिक्यूट करत असताना तो चेंडूला पाडलं होतं 6 धावेसाठी. मिहीर गाग आल्यात व्हिडिओ एडिटर याच नगरीमधील एक असं करून दे रे मिहीर ज्यांना आपण पाहतोय. मिहीर गाग यांचं या ठिकाणी आगमन झालंय फुलपाडा प्रीमियर लीग वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल ऑन साइडला हलक्यानं दिलाय सन्मान आणि सन्मान देत असताना पहिल्या चेंडूवर येते सिंगल. 27 धावा धावपलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय 13 चेंडूचा. 13 चेंडूचा खेळ झाला आणि इथे हलक्याने दिशा दिली आहे. सिंगल धावपलकामध्ये ऍड. 29 धावा धावपलकावरती येणारे 4 चेंडूचा खेळ शिल्लक. हो पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिलाय. आता 29 झाला. 3 चेंडू 29 धावा धावपलकावरती आहे. येणारे 3 चेंडूचा खेळ शिल्लक. मोठा फटका मारलाय आणि निर्धाव. डॉट आलाय आणि इथे 29 धावा धावपलकावरती आहे. 2 गडी बाद. ओहो व्हॉट अ बॉल आणि सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. येणारे शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. मोठा फटका मारणारच्या नादीत आणि विकेट. डीजे दहा 3 षटकांचा खेळ संपला आणि 10च्या सरासरी 30 धावा आहेत. या मैदानावर खेळत असताना तुम्हाला किमान 30 त्याहून अधिक धावा बनवावे लागणार आहेत. मैदानाच्या आउटफील्ड विकेट इतक्या रॉकेट वेगाने आहे ना की या धावा सुद्धा कमी पडत आहेत. सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेला तुम्ही येतात त्यावेळेला शेवटचा आणि अंतिम षटक मार्गसर रवीच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला. स्ट्राईक एंडला निखिल आणि चेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिला बॉल आणि सिंगल रन. येणारे शेवटचा षटक हाणामारीचा आहे. आतापर्यंत चांगली बॅटिंग. 31 धावा धावपलकावरती आहे. 3 विकेट. ओहो काय बॉल टाकला नाही काय कळलं नाही म्हणून सन्मान दिलाय चेंडूला. पहा पहिले 2 मध्ये 2 आल्यात. आता इकडून निखिलचे एफर्ट्स कसे असणार आहेत. रवी समोर नेक्स्ट बॉल. रवी समोर निखिल बॅकफुटला गेले. फटका केला हवेत आणि बरोबर गॅप मधून खेळत असताना चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. पहा हाणामारीचा षटक या अगोदर उल्लेख केला होता. हाणामारीचा षटक का आहे. इकडून किमान तुम्हाला 35च्या वरती जाणं गरजेचं आहे. विकेट आउटफील्ड बघता त्या धावा तुम्ही किती बनवणार आहोत आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना तुमच्याकडे कशा प्रकारचा प्लॅन असणार आहेत. या सर्व गोष्टी या मैदानावर नीट लक्ष द्यावे लागणार आहेत. धावा धावपलकावरती 37. समोर डाऊन द ग्राउंड ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. गेम ऑन. 2 चौकाराने मोमेंटला आणले सीप आणि शिफ्ट करत असताना 41 रन ऑन द बोर्ड. बॅकवॉटर गेले. जागा बनवली. खूप चांगली फिल्डिंग आणि ती फिल्डिंग करत असताना फक्त 1च धावा आले. पहा पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय जिकडे 42 धावा धावपलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत नवयुग 11 जयस्मृती अर्नाळाचा संघ आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलंय. बारोंडा माऊली या संघासमोर 2 लुजर संघादरम्यान मॅच आहे. कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी फुलपाडा प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम. एक छोटस धून ऐकणार आहोत आणि त्यानंतर वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. सोडू नको तू साथरा एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हातरा. नदी पेटली उरी देवत ठेवू वाटडा.
भेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू येतील जातील संकट त्याला मिरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. विजय आणि दीपक सलामीची जोडी आणि गोलंदाजीची मार्क वरती प्रेम. पहिला चेंडू सन्मान दिलाय. सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. जाम मोठा आव्हान आहे या ग्राउंड वरती. मोठा आव्हान सुद्धा चेज होतो आणि इथे दुसरा चेंडू आहे. विजयच्या प्रत्येक चौकाला 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. डीजे मयूर आणि त्यानंतर आमचे साथी समालोचक मृदुल मेहर यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे या फुलपाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये. काल त्यांचा आवाज आपण ऐकला होता. आता थोड्याच वेळात त्यांचा आवाज आपल्या भेटीला येणार आहे. त्या अगोदर मॅच कडे बोलतोय. टार्गेट 43. नेक्स्ट बॉल. समोर फटका खेळलाय. खूप चांगली बिल्डिंग आणि येतोय डॉट आलाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धावपलकावरती आहे. एखादा मोठा फटका यायचा गरजेचा आणि सन्मान दिलाय चेंडूला. सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. 5 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा धावपलकावरती आहे. येणारे शेवटचा चेंडूला मोठा फटका. सिंगल डॉट काय येतोय. मोठा फटका मारलाय आणि तितकीच चांगली फिल्डिंग. आणि पहिला षटकाचा खेळ झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावपलकावरती आहे. ऐकूया 1-2 आणि त्यानंतर जाऊया मैदानाच्या दिशेने. सागरी खोऱ्याची विविधा माऊली सजनीचे चट्टाचे सणाला हाते जोडून घे नारळ फोडून घे संवा विभागे डोंगराला. थँक्यू बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसविरार चॅम्पियन ट्रॉफी फुलपाडा प्रीमियर लीग 2026 थाटामाटात येणारी स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला आले. कालपासून या स्पर्धेला झाली सुरुवात. 24 संघाचा समावेश आहे. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी जोडली गेले. ऑपरेटर हिमांशु सिंग, कॅमेरामॅन अतुल यादव आणि अनुराग चव्हाण यांना पण बऱ्याच स्पर्धेनंतर या वसविरारमध्ये पाहतोय. त्यानंतर आमचे समालोचक भरत मोरे सर यांचं मनापासून आभार. मृदुल मेहर यांचं मनापासून आभार. डीजे मयूर यांचं मनापासून आभार. आणि त्यानंतर डीजे साहिल, आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर आणि त्यांच्या सोबतीनं मिलिंद सर, ही संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी जोडले गेले. त्यानंतर आमचे आपले ऑनलाईन स्कोरर तनिष राऊत आणि ऑफलाईन स्कोरर आशुतोष ठाकूर. आणि चौकार आलाय आणि चौकार आल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 9 धावा धावपलकावरती आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. 4था चेंडू फुल टॉस आणि गॅप मधून ट्रॅव्हल येतोय. चेंडू सीमारे गप्पार. डीजे साहिल ऑन. आई एकलवीरा आई सांगू तुला आई एकलवीरा आई सांगू तुला तुझी आठवण येते रोज मला तुझी आठवण येते रोज मला. आई दामन तुला हो करतावावी मला गाडे ओटी करतावावी आई दामन तुला हो करतावावी. 43चा पाठलाग आहे. 13 धावा धावपलकावरती आहेत आणि मॅच इक्वेशन जर आपण पाहिली ना तर येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. 14-30 म्हणजे तुम्हाला त्या मोठ्या फटकेकडे जावं लागणार आहे. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. जर काय तुम्हाला या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर खूप चांगली बिल्डिंग. काय जबरदस्त HP 33 चेंडूला अडवलं आणि अडवत असताना 3 धावा जवळपास वाचवल्यात. हा ऍक्शन रिप्ले. चांगली फिल्डिंग.
मोठा फटका मारलाय, मोठा फटका मारण्याच्या नादीत मर्यादित क्षेत्राचा बाहेर आणि पहिला विकेटचा पतन आणि डीजे सायलॉन. ज्योतीला सतवाचे एकविरा आई एवढा उशीर झाला हे बाय गो नगरा नवना मांडीला वेलवना मानून चिरा मनपन पुरा योगेला थँक्यू. नागंडचे विकेट आले. योगेश नव्याने येणारे फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. पहा धावफलक किती आहे धावफलकावरती आतापर्यंत 14-1. ऑन साइडला आता योगेशला सुद्धा आल्या आल्याच जाब लागलंय. अजून एका विकेटचं बदन गा. आई माझी एकुली कुली गो आई माझी एकुली कुली आई माझी एकुली कुली गो आई माझी एकुली कुली आई माझी सर्वानुराग सर्वानुराग आई माझी सर्वानुराग. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय अशोक. आता मोठे फटकेची गरज आहे, मोठे फटके गरज. जितका डॉट येणार तितका प्रेशर येणार आणि चांगली फिल्डिंग आणि सिंगल रन धावपलकामध्ये ॲड. दीपनी आल्या आल्या पहिला बॉलवर विकेट घेतलाय. त्यानंतर सिंगल पुन्हा एकदा हो स्वतःचा फॉलोअर थ्रू मध्ये पकडलाय कॅच आणि संपलाय खेळ आणि पहिला विकेट गॉन. विद्युसाठी पारितोषिक 100 रुपयाचं डीजे मयूर कडून. एक चौकारासाठी जे पारितोषिक लगावलं होतं डीजे मयूर यांनी आणि ते आलंय आमच्याकडे जमा झालंय. पहा येतोय डॉट. खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे. ज्या प्रकारे बॅटिंग केली होती त्याच प्रकारे त्याच रीतीने तो बॉलिंग अटॅक कायम सुरू ठेवला आहे नवयुग जयस्मृती अर्नाळा या संघाने. नो +4. आता काय ते नो आलाय आणि नो वरती चौका. असे 5 धावा धावपलकामध्ये ऍड. 7 चेंडू 23 धावांची गरज. 7-23 डिफेंड होतात. प्रत्येक चेंडू चौकार मारायचे आता. नो +4 आणि डॉट नाही. डॉट होता सिंगल आलाय. सिंगल रन धावपलकामध्ये. आणि असं असताना 3 षटकाराचा खेळ झालाय. 3 षटकाराच्या समाप्तीनंतर 21 धावा धावपलकावरती आहे. येणारे 6 चेंडू 22 धावींची गरज. गोलंदाजीची मार्क वरती होतोय भुवनेश. मोठा फटका मारलाय आणि रनआउट आणि रनआउटची संधी. विकेट. पुन्हा एकदा विकेट. बॅक टू बॅक विकेट. आता या मॅच मध्ये उपचारित शिल्लक आहे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय रवी. बॅक टू बॅक आले विकेट आणि हॅट्रिक येतोय का आणि नाही. चेंडू सीमारेखा पार चौकार आलाय. डीजे आणि विकेट. या षटकामध्ये 3 विकेट आलाय. आता या मॅच मध्ये औपचारिक शिल्लक आहे. हरणारा संघ या स्पर्धेबद्दल बाहेर. जिंकणारा संघ पुढचा सामना खेळेल. हो सामना संपलाय. सामना जिंकलाय. नाही. एक चेंडू बाकी आहे अजून. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे अजून. अगोदर जेसीसीबी कॅप्टन या. जेसीसीबी कॅप्टन या. चला शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या मॅच मधील.
पूर्णपणे वर्चस्व गाजवलं मॅचमध्ये. नवयुग 11 जयस्मृती हरणाळा या संघाने आणि मॅच फिनिश सामना संपलाय, सामना जिंकलाय नवयुग 11 जयस्मृती हरणाळा या संघाने. आणि परबत चाळीस जात असताना बारुंडा माऊली